माई, बोला. हो काय नाही. आज तुम्हाला आश्रमात किती वाजता जायचंय? आज बुट्टी. अय्या का हो? आज तिथे आश्रमामध्ये तारे तारका वगैरे येणार आहेत, त्यामुळे तिथे मला ओळखा कार्यक्रम आहे. पण का ग, तू का विचारतेस? अहो नाही, काल रात्री बाबांचा फोन आला होता. आईला थोडी कणकण आहे, थकवा वाटतोय. अरे, तर विचारत होते की 2-3 दिवस राहायला येतेस का? अगं मग जा की खुशाल. उलट मीच तुला सांगत असते अधूनमधून जात जा आई बाबांकडे. एकटेच असतात ना ग दोघं. इथे कसे आम्हाला सगळे आहात तुम्ही. मग आणि हवं तर आदित्यलाही विचार. जा हो, खुशाल जा आणि राहा जरा 2-3 दिवस. त्यांचं समाधान होईपर्यंत राहा. अगदी कळलं ना? भोज्या केल्यासारखे येऊ नका परत. काय हो? हा, पाहुण्यासारखे जाऊ नका, घरच्यांसारखे जा. कधी निघतेस? ऍक्च्युली तेच विचारायला आले होते की आता लगेच निघू का? आवरलंय सगळं. अगं चालेल की, जा हो, अगदी खुशाल जा. बरोबर आदित्यचे कपडे घेऊन जा. करेक्ट आहे. मी तो डायरेक्ट तिकडे येईल, उगीच जाजा ये नको. बरोबर. बरं ठीक आहे, आवरते सगळं आणि त्याला फोन करून सांगते. काय भरलेस का एवढं? आणि 2 दिवस चाललेस तू? हा, कपडे आहेत ना. बर, ये आई बाबांना एकदम खुश करून टाक. हो, येते. पण चला चला जरा कोवळं ऊन खाऊया. बर. हम्म. अरे ग, तुम्हा दोघींचं वॉक बोंब बोललोस ना? ते बोंबलणारच होतो. त्या अर्चूला उगीच बोलतो आपण, काम अर्धवट टाकते म्हणून. एकच काम अर्धवट टाकलंय हा मी. लगेच इतकं काही बोलायला नको. मी जाते आत. अगं थांब ग नाना. अरे वा कदम साहेब, काय म्हणताय? अरे वा, आज चक्क अंतर्देशीय पत्र. हल्ली काय कंपन्यांचे अहवाल येतात फक्त पोस्टाने. हो, मोबाईलचा जमाना आहे ना. पण काय सांगता येत नाही हो, उद्या दुनिया उलटी फिरेल आणि पुन्हा कमलपत्रांचा सुद्धा जमाना येईल. कसं बोललात? येऊ नाना. या या, थँक्यू. खरंच हो, किती दिवसांनी अंतर्देशीय पत्र दिसतंय नाही? हो हो हो, खरं आहे का? अरे एकेकाळी अंतर्देशीय पत्राला काय स्टेटस होतं. ते पोस्टकार्ड म्हणजे SMS आणि अंतर्देशीय पत्र म्हणजे ईमेल. आणि पुन्हा माणूस स्वतःच्या अक्षरातून भेटल्याचं समाधान मिळतं गे. हल्ली काय प्रेयसीचा SMS असो, सासूचा असो, फॉन्ट एकच. इश काय हो. अहो पण बघा तरी कुणाचं पत्र आलंय ते. अरे हे चक्क गोपाळचं आहे. गोप्या गोप्या आपला. अगो बाई, वाचतोच. बघा तरी काय लिहिलंय. प्रिय मित्र मनोहर यास. काय रे, ओळख विसरला नाहीस ना? अरे कशी विसरीन, आंबे आणि फणस एकत्र खाल्लेत आम्ही. फार दिवसात आपली गाठभेट नाही. पूर्वी नियमित सुट्टीत यायचास, मग हळूहळू थांबलंच सगळं. आता तर अमितच्या बायकोला घेऊन तुम्ही आला होतात, तेवढेच आठवतात मला. तो आहेस तसाच असशील. शिस्तप्रिय कारभार तुझा, त्यामुळे तब्येत चांगली असेल आणि तुझं हसणं ज्ञानामृत चालूच असेल. तसा तो असा मीही चालवतो आहे. पण हल्ली माणसं कमी झाली आहेत. खरंय. असो, पण मुख्य मुद्दा सोडून गप्पात सुरू झालाय बघ. अंतर्देशात मावणार नाहीत. खरंय खरंय खरंय. त्यासाठी तुला इकडे यावं लागेल. आणि ते मागची अनेक वर्ष आश्वासनं देतोयस तसं नाही. खरं खरं. कारण मनोहर, माझ्या कविताचं लग्न ठरलंय. काय सांगताय काय? कंठ दाटतो रे. कन्यादान कसं करणार आणि पाठवणी कशी करणार? यावं लागेल बाबा तुला आधार द्यायला. अरे कण्व ऋषींसारख्या तपस्व्याला जड गेली लेकीची पाठवणी, तर माझी काय कथा. जावई उत्तम मिळालाय. जर्मनीला आहे त्याचं पोस्टिंग सध्या. वा. कविताही आर्किटेक्ट झाली आहे, तुला ठाऊकच आहे. तशी शिक्षणासाठी दूर होती, पण ते दूर असणं वेगळं. आणि हे हो खरंय खरंय, अगदी खरंय. तू आणि संजीवनी वहिनी सगळ्यांना घेऊन यायलाच हवंस. सुनंदाने आग्रहाचं निमंत्रण दिलंय. हो. पत्रिका पाठवणेच वेगळी, पण तुला खास निमंत्रण पत्रातून देतोय.
निमंत्रण हवं का रे तुला यायला? अरे कशाला हवंय निमंत्रण? नुसती तारीख कळली तर धावत जाईन मी, असं नातं आहे का आमचं? तू न येऊन दाखवच मला, मग बघतो तुला. बाकी भेटी अंती. मोठ्याच नमस्कार, लहानास आशीर्वाद. लेकी सुना आपतेष्ट आणि मित्र परिवारासह पुन्हा एकदा आग्रहाचे निमंत्रण. लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा ही विनंती. आपला परममित्र गोपाळ दुखंडे उर्फ गोप्या. येणार रे गोप्या, नक्की येणार मी. तुझं निमंत्रण मिळालं आणि तेही छापील नाही, ओथंबून येऊन स्वतःच्या अक्षरात लिहिलेलं. अरे लेकीची पाठवणी करताना मी हवाच तुझ्या पाठीशी, नाही संजीवनी? हो, जाऊया आपण. आजच तुम्ही अमितला बुकिंग करून टाकायला सांगा. हो हो हो. अगो बाई, पण ह्या सगळ्या मंडळींना कसं काय जमणार? नाही, अमितची आत्ताच सुट्टी झाली ना. हो, म्हणजे तू गळला. आदित्यचं नुकतंच प्रमोशन झालं म्हणजे तो गळला. हो ना. अर्चूचं पाय नुकतंच. नाही नाही नाही, पण आपण दोघांनी जायचं म्हणजे जायचंच. तुझा हात जपेन हो मी हाताला, त्याची तुम्ही नका काळजी करू. पण लाडक्या मित्राचं मन जपणं जास्त महत्वाचं, हो की नाही? आलो रे गोप्या, आलो आलो. या म्हणावं लवकर आता त्यांना. हाय, जय हो जय हो जय हो. जय हो जय हो. म्हणजे असं लक्ष असू द्या. बघा बघा, तुम्ही नुसत्या आल्यात म्हटल्यावर त्यांचा चेहरा बघा कसा खुल्लाय ते. त्या कशा उदास उदास होत्या माहितीये का तुम्हाला? काय गाई, काय झालं तुला? काही नाही ग, थोडी कणकण आहे. पण बाबांचं तुला माहिती आहे ना, त्यांना निमित्तच हवं असतं बागुल उभं करायचं. काय हो? नाही पण बाबा, खरंच खूप बरं झालं तुम्ही मला बोलावलं. मलाही खूप छान वाटतंय. तेवढा जरा चेंज. आणि आता माझा पूर्ण वेळ मी आई बरोबर घालवणार आहे. वा वा वा. मेघना, मेघना, एक गोष्ट कबूल करा की मी तुम्हाला नेहमी नेहमी फक्त त्रास देत नाही, कधीतरी आनंद देतो. आनंद झालाय तुम्हाला. जय हो. पण बाबा, मी असं कधी म्हंटल? नाही नाही नाही, तुम्ही नाही म्हणाला. तो हे आपलं माझ्याच मनातलं बोललो मी. बरं बरं, बाकी सगळ्या गप्पा होतील. आधी तुम्ही घरच्यांना कळवा तुम्ही इथे पोहोचलाय ते. अहो, घरात शिरायच्या आधीच फोन केला होता. फक्त आदित्यला कळवायचंय. कळवते लगेच. हो, लाजतायत आपल्या देखत फोन करायला. आ बोल मेघना. खूप कामात आहेस? नाही ठीक आहे, बोल ना. आईंची तब्येत कशी आहे? बरं आहेत ना ते आता? हो, नाही झालं काही नाही. आज सच जस्ट थकवाय. हे पण बरं झालं मी आले. मी पण डायरेक्ट तिकडेच येईन, भेटून जाईन त्यांना. बघ जमेल तसं. उगाच धावपळ करत यायची गरज नाहीये. नाही, बघतो मी. मेघना, एक मिनिट होल्ड कर जरा, मला कॉल येतोय दुसरा. हॅलो माई. हा आदित्य, कामातच कर बाळा? नाही ग माई, बोलू शकतोय. बोल ना, काय म्हणत होतीस? अरे, आपल्या गोपाळ काकांचं पत्र आलंय. त्यांच्या कविताचं लग्न आहे. काय सांगतेस? अरे गुड न्यूज आहे. कधी आहे लग्न? आहा, असं बोलतोय जणू काही रजा घेऊन जाणारच लग्नाला. अगं तसं नाही ग माई, पण माई एक मिनिट होल्ड कर जरा. बर. हॅलो ग मेघना, मी नंतर करतो तुला. माई आहे दुसऱ्या कॉलवर.
काय रे, माझ्याशीच बोलतोयस ना? आ? नाही नाही, कामात असशील नाही, गडबड असेल तुझी सगळी. बरं हे बघ, ऑफिस सुटल्यावर सासरी जाणार असलास ना तरी माझी काही हरकत नाही हो. बरं पण आता जरा कामाकडे लक्ष दे, नाहीतर ऑफिस मधले सगळे म्हणतील मिस्टर रिजनल हेड फक्त फोनवरच बोलत असतात, एकतर माईशी नाहीतर आपल्या बायकोशी. काय माई. लब्बाड. चल ठेवते फोन, काम कर. बाय. हॅलो, माई होती. तिच्याशी बोलताना तिला म्हणालो की होल्ड कर, आणि तुझ्याशी बोललो तर स्विच झालाच नव्हता कॉल. तू समजून परत तिच्याशीच बोललो. अरे देवा. नेव्हर माइंड. ती म्हणाली माझा फोन ठेव आणि बोल मेघनाशी, आणि संध्याकाळी सासरी पण जा. हो ना, सासू गोडच आहे माझी. होय, आई आहे ती माझी. येस मिस्टर रिजनल हेड. हम्म. बरं चल ठेवते, बाय. बाय. अहो आता किती वेळा वाचणार ते पत्र? नाही ग, मला इतकं अप्रूप वाटतं ना या अंतर्देशीय पत्राचं. किती दिवसांनी पाहतोय मी हे अंतर्देशीय पत्र. थोडा गोड होता नाही तो काळ. आठवतंय का, तू माहेरी गेल्यानंतर आपण एकमेकांना अंतर्देशीय पत्र पाठवायचो. साधी संसारी पत्र असायची ती, काही प्रेमपत्र वगैरे नसायची. केवढा गोडवा होता त्यात. हे आता सारखी एकदम डायरेक्ट मेथड नव्हती आपली. घरगुती शब्दांच्या आड लपून लाजून उभं असायचं आपलं प्रेम. आपल्याही नकळत व्यक्त व्हायचं, आपल्या नकळतच कळायचं. त्या आद्याक्षर, टिंब टिंब, किंवा तुमचीच किंवा तुझाच, नंतर सही नाही, नुसतं नाव मनोहर, संजीवनी. गोड गोड होतं बाबा फार ते. आणि कसे खुळ्यासारखे आपण बघत राहायचो नाही ते, अगदी टक लावून. थोडाच ठाऊक आत्ताची मुलंही त्या SMS कडे टक लावून बघत असतील. नाही, कारण काळ बदलला, साधनं बदलली, तरी हृदयातलं प्रेम तसंच राहतं का कुठल्याही काळात. हो, पण या पुढच्या पिढीला तारेची गंमत कळणार नाही बरं का. तार कसली, थरार असायचं नुसतं, थरार. हो, तार असं विशिष्ट आवाजात ओरडायचो, तारवाला. अरे बापरे, कोण गेलं असंच वाटायचं एकदम. हो. किंवा शर यू डिलिव्हर्ड अ बेबी बॉय वगैरे. किंवा स्टार्ट इमिजिएटली, फादर ऍडमिटेड. बापरे, अजूनही शाळात येतो अंगावर. छे, गेलं संपलं ते. टेलिग्रामचं पर्वत संपलं. नशीब हे अंतर्देशीय पत्र तरी आहे अजून. हे पत्र जपून ठेवूया. हो ठेवूया. बरं आता हे जरा बाजूला ठेवा, आणि अहेराचं काय ते बघा. नाही म्हणजे जाण्याचं आपण मुलांबरोबर ठरवू, पण त्यांना काय द्यायचं काय घ्यायचंय बघायला नको आपल्याला. आयत्याला शॉपिंगची गडबड नको व्हायला, नाही का. नाही म्हणजे अहो काय चाललंय तुमचं? हात हलवत जायचंय का आपण त्यांच्याकडे? आहात कुठे तुम्ही? तुमच्याशी बोलतीये. काय नाही, तारेवरनं आठवलं, या गोप्यानी ती कविता झाली तेव्हा तारच केली होती ना, आठवतंय का? सुनंदा डिलिव्हर्ड अ पोएम. हो, चांगला आठवतंय. तुम्ही आणि तुमचे मित्र एक नंबरचे आचरटात. डिलिव्हर्ड पोएम म्हणे. या बाबतीत कसं हो चेष्टा? तू आता पंतुई सारखं बोलू नकोस. हा. अरे त्याचं ठरलं होतं, मुलगी झाली तर कविता आणि मुलगा झाला तर अन्वय नाव ठेवायचं म्हणून. नशीब मुलगी झाली, नाही तर सुनंदा डिलिव्हर्ड इंटरप्रिटेशन. पुरे झालं आता. तिकडे गेलात ना की बसा हसत काय ते. पण आता लिस्ट करायची की नाही तुम्हाला? करा बघू. तू रागवतेस का मला? हसू दे का मला? अहो ए विजया, सुचलं का ग काही तुला? नाही ना, काय ना, ती वस्तू उपयुक्त पण असली पाहिजे अशी अट आहे ना. नुसती शोभेची वस्तू करून नाही चालणार आहे. मला ना काही सुचतच नाहीये, म्हणून मी ना आता नादच सोडून दिलाय. ए शहाणे,
नातबीत सोडून देणं अलाउड नाही आहे. तू करायचंय. अगं पण सुचायला तर हवं ना. अगं पण सुचेल ना. अजून 4 दिवस अवकाश आहे. काही ना काहीतरी नक्की सुचेल. एवढ्यात लगेच गिव्हअप करायची काही गरज नाहीये. आणि हे काय आहे? अरे हा, या पुस्तकात ना टिप्स आहेत, पण ह्यांनी जे सांगितलंय ना ते टाकाऊ सामान आपल्याकडे नाहीये ग. ए पण नसू दे ना टाकाऊ सामान. ह्याच्यावरून आपल्याला सुचेल तरी काहीतरी. असं म्हणते. हा चल चल. बघ बरोबर. चला ना बाबा, जेवून घेऊया. आदित्याला यायला उशीर होईल. अगं काहीतरीच काय, जावई बापू येत आहेत ना. आई अगं भूक लागलीये मला. आणि आदित्याची नको काळजी करू, त्याला यायला हल्ली असाच उशीर होतो. हा हल्ली हो रोज असाच उशीर? हो बाबा. असं काय करता बाबा? अहो तो रिजनल हेड झालाय आता. काम वाढलंय खूप त्याचं. हो आणि ती बरं बरं, तुम्ही एक काम करा. तुम्ही आणि माधवी जेवून घ्या. मी जावई बापूंची वाट बघतो. हा बरं ठीक आहे. चल आई. अगं चालेल काय, येऊ देत त्यांना. अरे कमालच करता तुम्ही. आमच्याकडे तर नियमच आहे, वेळेपेक्षा जर कोणाला उशीर होत असेल तर इतरांनी सरळ जेवून घ्यायचं. हे देसाई ना जगा वेगळेच आहेत. थांबा मी बघते. आले आले, जावई बापू आले, जावई बापू आले. हे बघती, आले आले. जय हो जय हो जय हो. या, या. आई राहू द्या, बसा तुम्ही. कसे बाबा? आमचे बाबाजी असल्यावर आम्ही कसे असणार? तुम्ही कसे आहात जावई बापू? मी मजेत. जय हो जय हो. आई तुम्ही कशा आहात? बरी आहे मी. ए बरं आदित्य, भूक लागली मला. जेवायचं ना लगेच? ताबडतोब. मलाही लागली भूक. तू दिलेला एक्स्ट्रा डबा फस्त करूनही परत लागलीच आहे भूक. बरं मग तुम्ही फ्रेश व्हा, मी तयारीला लागते असं ह्या म्हणते. आणि मी त्यांना मदत करणार. का सांगा, का सांगा? संकल्प. जय हो जय हो. संकल्प जय हो. तुम्ही या, आम्ही तयारी करतो. हो. फ्रेश व्हा. चला. असा काय बघतोयस? पहिल्यांदाच भेटल्यासारखा. कारण तसंच वाटतंय. वेगळ्या ठिकाणी भेटतोय ना आपण. हा मेघना, इकडे आई बाबांकडे भेटल्यावर ना मला आपले लग्नाच्या आधीचे दिवस आठवतात. असेच बघत राहायचो ना आपण एकमेकांकडे. प्रेम होतं तरी सांगितलं नव्हतं. किती गोड होते ते क्षण. परत जगावसे वाटतात है ना? हाय, मी आदित्य. हाय, मी मेघना. साधा तर नीट करू दे. राहू दे ग, चालतंय एखाद दिवस. आदित्य, आईला खूप बरं वाटलं आपण दोघे आलो म्हणून. इनफॅक्ट दोघांनाही. इकडे कसं आपण नसलो तरी कोणी ना कोणीतरी असतंच ना नानामाईंजवळ. इकडे तू नसलीस तर एकदमच सुन सुन होतं. पण आपले नानामाई अगदी सॉलिड आहेत. नेहमी सांगत असतात आपल्याला, आई बाबांकडे अधूनमधून राहायला जात जा म्हणून. आई शपथ, माईला फोन करायचंच राहिला. म्हणजे आमचे एकदम आले होते त्यानंतर केलाच नाहीस तू? अरे हो ना, ते गोपाळ काकांच्या मुलीच्या लग्नाला जायचं ठरवायचं आहे ना.
हॅलो, काय झाली का जेवण? आमची झाली, पण तुमची चालू असतील ना अजून जेवण? हा, लाडका जावई आलाय तर. नाही 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 नाही, झालंय आमचं. खरं तर ओव्हरलोडच झालंय. दुधी हलवा केला होता आणि एकदम मस्त झाला होता. अरे वा, छान छान. हे बरं ऐक ना माई, ते काय ठरलं गोपाळ काकांच्या लग्नाचं? गोपाळ काकांचं लग्न नाहीये रे, त्यांच्या मुलीचं लग्न आहे. तेच ते. तेच ते नाही, जणू काही येणारच आहे. 50 प्रश्न विचारत बसू नकोस. माई, तुला माझं उत्तर माहितीये ना. मी गृहीत धरलंय. बरं मग कोण कोण येतंय? सॉरी, आय मीन कोण कोण जात आहे? कुणालाच जमत नाही यायला. नाही, कारण मुलांच्या काहीतरी त्या ओरल बिरल आहेत म्हणे आता, त्यामुळे विजया नाही येऊ शकणार आहे, अर्जू पण नाही येऊ शकणार. अमितची अरे आत्ताच सुट्टी झाली ना, त्याला कशी लगेच सुट्टी मिळेल, म्हणून तो नाही येणार. सतीशचंही म्हणे काहीतरी काम आहे. शेवटी काय, आम्हीच दोघं होत एकमेकांना. दोघं जाऊ आम्ही, बुड्ढा बुड्ढी. बुड्ढी? हम्म. ए मेरी जोहर जबी, तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हसी और मैं. पुरे 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 पुरे. जावयाचे लाड चाललेत तिकडे, म्हणून वाह्यात काहीतरी बडबडत बसू नकोस, कळलं ना? येणार नाहीच ना मग. ओ मेरी जोहरा जबी म्हणे. माई. असू दे रे, असू दे, कळतंय मला. हे माई, मेघनाला विचारतो, तिला जमेल का? अरे वा, छानच आहे. विचार विचार. हो पण हे बघ, जबरदस्ती करू नकोस. हा, सहज शक्य असेल तिला तर येऊ दे. हो, आनंदच वाटेल मला. नाही म्हणजे जमत असेल तिला तर वा वा, आणि जमत नसेल तरी वा वा. बरं. गुड नाईट. ओके, बाय. काय म्हणत होत्या? काय नाही, मीच म्हटलं तिला की मेघनाला विचारतो तिला जमेल का. ते दोघंच जात आहेत ना लग्नाला.